मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमच्या घरात किती मोबाईल आहेत. आणि हा आहे आईचा मोबाईल. पहिल्या स्टार्टिंगला निघालेला बघा जिओचा मोबाईल, हा तवा घेतलेला मोबाईल आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 29 जुलै 2026. आता वाजले सकाळचे 9 आणि मला घालायचे देवाला फुलं, कारण की आत्ता देवपूजा करून आलो आहे ना. आता फुलं घालायची म्हणल्यावर एक पण फुलं येणं झाले झाडाला. हे काय, या झाडाला तर किती फुलं यायची पांढरी, तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवायचो बघा. आता एक पण फुल नाही, आहे का आलं आहे, ती पण एकच फुल आले. हो हो, आहे का, एकच फुल आलं एवढं, बाकीची फुलंच नाही ती. नाही ते सगळं असं गजबजल्यासारखं दिसायचं, आहे का नाही. ह्याला पण कमी आले फुलं, ह्याला काय थोडक्यात एक दोन यायला लागली ती. ही पण असं एकदम असं भरलेलं असायचं फुलानं. आता पावसामुळं येणं झालं आहे असं वाटायला लागले मला. पहिला उन्हाळ्यात किती यायची फुलं, आहे का नाही. आता हाय ती फुलं एक दोन नेतो काढून देवापाशी ठेवण्यासाठी. एक काम करतो, ही गुलाबाची 2 फुलं आहे ती, ही नेतो. 2च आहे ती पावसानं परत ओहो फुल तोडा गेलं, ती कोंडीच उचलली. ही एक फुल नेतो, हो ही पण पडलं खाली. ही एक गुलाबाचं फुल आहे आणि ही हाय पण आता खराब झालेलं आहे गुलाबाचं फुल. ही नेऊन उपयोग नाही, जातो तर देवापाशी नेऊन ठेवतो. फुलं एवढीच आहे ती. फुलं का येणं झालीत ग, पावसाळ्यात येत नाही म्हणते आई फुलं बहुतेक. का पावसाळ्यात येत नाहीत ग. ठीक आहे, बरोबर मध्ये ठेवतो देवाच्या. आत्ताच देवपूजा केली ना मी, बरोबर मध्ये ठेवल्या. इथं सगळी फुलं असली का नाही, सगळीकडं मांडतोय मी फुलं. मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमच्या घरात किती मोबाईल आहेत, म्हणजे कुणाचं कुठलं मोबाईल आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला बघा मित्रांनो, हे आमच्या घरातले 3 मोबाईल आहेत आणि अजून एक आहे 4था मोबाईल, तो आहे भावाचा. आणि मी काय त्याच्याबरोबर काय बोलत नाही, तुम्हाला माहितीच आहे, ब्लॉगमध्ये मी सांगितलंच आहे. त्याचं माझं काय पटत नाही, त्यामुळं त्याचा मोबाईल मी काय घेत नाही. आणि हे 3 मोबाईल कोणाकोणाचे आहेत तुम्हाला सांगतो. हा मोबाईल आहे, हा पप्पाचा मोबाईल आहे आणि हा बंद पडलेला मोबाईल आहे. ह्याचा डिस्प्ले गेला आहे, तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं बघा, कुठल्या तरी डिस्प्ले गेला आहे. फक्त हा पप्पा का वापरतात माहिती आहे का, फक्त ह्याच्यात एक बाय वरडून सांगते, म्हणजे टायमिंग सांगते वेळेवर. आता कसं सांगते माहिती आहे का, आत्ता वाजले सकाळचे 9:30 असं टायमिंग सांगते या मोबाईलमध्ये. त्यामुळं हा पप्पा मोबाईल वापरतात. पप्पाला म्हणलं चांगला घेऊन देऊ का मोबाईल, तर पप्पा म्हणते ते नको, हा योच असू दे, टायमिंग सांगत्या, त्यामुळे मोबाईल वापरते ती. काय मोबाईल विसरणार झाली ती पप्पा. लय दिवस झाला हा मोबाईल आहे, 1-2 वर्ष तरी झाले या मोबाईलला, तरी अजून वापरतात पप्पा, फक्त टायमिंगसाठी, बाकी काय नाही. आणि हा आहे आईचा मोबाईल. पहिल्या स्टार्टिंगला निघालेला बघा जिओचा मोबाईल, हा तवा घेतलेला मोबाईल आहे. आणि ह्या मोबाईलला 3 वर्ष झाले घेऊन, आणि हा मोबाईल आई वापरते. पहिला मी वापरायचो मोबाईल हा, म्हणजे माझ्याकडं मोठा मोबाईल नव्हता ना तवा, म्हणजे मोठा मोबाईल घ्यायचं मग काय माझं बजेट नव्हतं. मग म्हणलं हाच मोबाईल घेऊया. हा मी 1500 रुपयाला घेतला आहे तेव्हा. मग परत मी मोठा मोबाईल घेतला, मग हा मोबाईल आईला दिला वापरायला, कारण की आईकडं मोबाईल नव्हता ना. आई कुठं पण गावाला गेली का नाही, मग त्याच्याकडं मोबाईल फोन कराय कोणाच्या पण मोबाईलवरनं लावायचे ना नंबर देऊन. मग तिला म्हटलं हा मोबाईल घे तुला वापरायला. आणि हा माझा जुना मोबाईल आहे. आता मी नवीन मोबाईल घेतला आहे. आता जो मी नवीन मोबाईल घेतला आहे का नाही, त्यात मोबाईलने मी शूट करायला लागले. हा माझा दुसरा मोबाईल आहे आणि हा पहिलाचा मोबाईल आहे माझा. हा मोबाईल फक्त मी ह्याच्यावरनं हॉटस्पॉट चालू करतो आहे आणि ह्याच्यात बघत बसतो आहे, फक्त घरातच वापरतो आहे. फक्त याचं काय झालं आहे माहिती आहे का, हे जे स्क्रीन गार्ड निघतं या, तरी पण वापरतो आहे मी. खराब झालं आहे स्क्रीन गार्ड आणि ह्याचा डिस्प्ले काय एवढा दिसत नाही क्लिअर. हा घरातल्या घरात वापरतो आहे, जुना मोबाईल आहे आणि 3 वर्ष झालेलं ते ह्याला घेऊन. किती 3 वर्ष. मग ह्यानं काय व्हिडिओ नीट शूट होईना झाले ना ब्लॉग, त्यामुळे मी हा मोबाईल घेतला, तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं. हा 5वा मोबाईल. हा मोबाईल मी सांगायचं तुम्हाला विसरलं मित्रांनो. असं आहे तर आमच्या घरातले सगळे मोबाईल. आणि आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
जय महाराष्ट्र.